की ते येतात आणि ते असं काम करतात. कारण अनुभव बापरे, म्हणजे ते हे नाही सांगत की मी हिंदीत काम केलंय, मी इतकी वर्ष काम केलंय, माझा अनुभव आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही जी गाणी पाहिली आणि टीजर पाहिलं तर गाणी खूप छान झालेली. फक्त मला असं वाटतं की याची जर टायटल जे आहे ते पचनी पडेल का, म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने ते कॅची ठरेल का. आतली तुम्हाला वाटत नाहीये का? डॉक्टर असं की डॉक्टर काय बोलूनच देत नाही. गोष्ट फुटायच्या काय फुटणार याच्यावर जर उत्सुकता नसेल तर मग काय. गुड मॉर्निंग, मेरा नाम विशाल गांधी है एंड मैं ये पिक्चर पे डायरेक्टर एंड प्रोड्यूसर एंड स्क्रीन प्ले राइटर की भूमिका निभा रहा हूँ. ये जो पिक्चर है आतली बातमी फुटली, ये कहानी बेसिकली एक सीनियर सिटीजन कपल मोहन सर और रोहिणी मैम के ऊपर प्लेस की है. एंड आपने टीजर में तो देखा कि बेसिकली स्टोरी का क्रक्स क्या है, जहाँ पे एक दिन मोहन सर जाके अपनी वाइफ के लिए सुपारी देने जाते हैं. क्यों जाते हैं ये आपको पिक्चर में पता चलेगा. और जो सुपारी को एग्जीक्यूट करने आ रहा है वो कोई नहीं, सिद्धार्थ सर, हमारे प्यारे सिद्धार्थ सर है. एंड फिर आगे क्या है इसके ऊपर पूरा ड्रामा रचा गया है. ये पिक्चर की जो सेटिंग है वो बॉम्बे की एक चौल में है, जहाँ पे हमारे बाकी किरदार है. एंड ये पिक्चर में थोड़े एक्टर्स का नाम जो आज यहाँ पे प्रस्तुत नहीं है उनका नाम लेना चाहूँगा. एक है विजय निकम सर, भारत गणेशपुरी सर, आनंदा कारेकर सर, and Amol Kagne sir is also acting in it. So Amol Kagne sir, and then we have Trisha. Trisha is the national award winner. ये साल उनको national award मिला नाट 2 के लिए. So the child actress is Trisha. इसको छोड़ के गेस्ट अपीयरेंस में एक गाने के लिए हमारे साथ गौतमी पाटिल मैम भी है. So and Amir is also there in the film. So this is the cast. जो हमारा म्यूजिक किया है वो एग्नेल रोमन सर ने किया है. लिरिक्स लिखे चैतन्य कुलकर्णी जी ने. गाने चारों मैं एक एक करके उनके सिंगर्स के बारे में थोड़ा बोलना चाहूँगा. सबसे पहले सक्कू भाई सोनाली सोनर ने मैम ने गाया है एंड एग्नेल रोमन सर ने साथ में गाया है. सेकंड जो चंद्राची गोश्त जो गाना है वो जावेद अली सर ने गाया है. एंड तीसरा जो जालिम जालिम साहूकार है वो सुनिधि मैम ने गाया है, सुनिधि चौहान मैम ने गाया है. और जो चौथा गाना है आतली बातमी फुटली वो बहुत बड़े सिंगर ने गाया है, हमारा फेवरेट सिद्धार्थ जादव सर ने गाया है वो गाना. सो ये चारों सिंगर्स है एंड चारों गाने हमारे हमने बहुत मेहनत की है म्यूजिक के ऊपर भी. स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले, स्टोरी तीनों पे हमने बहुत मेहनत की है, लेकिन म्यूजिक पे भी मेहनत की है. अलग अलग टाइप का म्यूजिक बनाया गया है अलग अलग लोगों के लिए एंड पिक्चर की सिचुएशन के हिसाब से हमने म्यूजिक बनाया है. इसको छोड़ के एक और मेंशन जरूर करना चाहूँगा. जो हमारे पिक्चर के डीओपी सर है वो है अमित कुड़ोद सर. कॉस्ट्यूम्स कृष्णा ने की है जो हमारी प्रोड्यूसर भी है. तो पिक्चर में एक फ्रेशनेस लाने की हमने कोशिश की है, टेक्निकली भी राइटिंग वाइज भी. हमारी राइटिंग टीम का एक बड़ा मेंशन करना जरूरी है. हमारे स्टोरी लिखी है जैनिश सर ने. स्क्रीन प्ले पे 4 जने हैं. एक है अमन सर हमारे को प्रोड्यूसर, मैं खुद, जीवक सर जो वहाँ पे है जीवक मुंटोंडे. एंड उनको छोड़ के जैनिश सर ने भी स्क्रीन प्ले पे काम किया हुआ है. इसको छोड़ के डायलॉग्स जीवक सर एंड अद्वैत सर ने लिखे हैं. सो दिस इज द मेन टीम जिन्होंने दिन रात इसके ऊपर बहुत मेहनत की है. एक छोटा सा क्रक्स था. आई एम जस्ट गोइंग टू गिव द माइक टू मोहन सर सो दैट उसके बाद हम इंडिविजुअली इसके ऊपर खींचेंगे. बट लास्ट चीज ये कहना चाहूंगा, ये जो पिक्चर है 19 सितंबर को इन सिनेमाज नियर यू आने वाली है. आपको इस पे एक चीज यूनिक दिखने वाली है. एक तरफ है मास्टर मोहन सर और सामने है ब्लास्टर सिद्धू. एंड इट्स रियली सस्पेंस, थ्रिलर, कॉमेडी एंड ड्रामा. ये 4 जॉनर है and it's going to entertain audiences from the very start to the last frame. So yeah, I'm very excited and I'm going to just give the mic to Mohan sir to say a few words, sir. नमस्कार.
सिनेमाची गोष्ट सांगायला अवघड असेल तर तो बरा सिनेमा असतो. त्यामुळे या सिनेमाची गोष्ट काय विचारली तर सांगता येणार नाही पडत. कारण याच्यात एकदा असं वाटतं अशी गोष्ट आहे, तशी गोष्ट आहे, तशी गोष्ट आहे, तशी गोष्ट आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आत्तापर्यंत मी ज्या सिनेमात काम केले तसा हा सिनेमाच नाही आहे. हा फार वेगळा सिनेमा आहे मी आत्तापर्यंत केलेल्या सिनेमाच्या ह्याच्यात. आणि तो विचार करायला पण भाग पाडणारा आहे, करमणूक पण करणार आहे, आणि जाता जाता आयुष्यावर कशी नजर टाकायची याच्याबद्दल भाष्य करणार आहे. पण हे भाष्य करताना कुठेतरी गंभीर होऊन काही न करता त्यात चांगल्या प्रकारचा एक सस्पेन्स निर्माण झालेला आहे, केलेला नाही, तो झालेला आहे. तो येणाऱ्या विचित्र प्रसंगामुळं निर्माण झालेला, मुद्दाम केलेला नाही. पण मजबुरी असते, त्या मजबुरीकरता एखादा मनुष्य काय करू शकतो आणि तिथे जो गडबड झाली तर त्यातून काय गोंधळ निर्माण होऊ शकतो याच्यावर ही सगळी कथा आणि सिनेमा अवलंबून आहे. आता याच्याहून जास्त सिनेमाविषयी सांगू नये, कारण मग तुम्ही बघणार काय, तेव्हा तुम्ही तो बघावा अशी इच्छा आहे. मी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. हा सिनेमा चांगला व्हायचा कारण माझे चांगले मित्र आहेत. एक यांनी कथा फार चांगली, अवघड कथा आहे, लिहायला फार अवघड पटकथा आहे. आणि सिद्धार्थ, रोहिणी, प्रीतम या सगळ्या लोकांनी, ते जे दोघं इथं आलेले नाहीत ते बघाल तुम्ही सिनेमामध्ये, पण या सगळ्यांनी मिळून जो एक कलेक्टिव्ह परफॉर्मन्स म्हणतात, एन्साम्बल, तर तो चांगला झालेला आहे. त्यामुळे त्यात मजा आलेली आहे. आणि हा तर आमचा काय सध्या प्रियच आहे सगळीकडं. त्यामुळे थँक्यू. नमस्कार. 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 जसे विशाल सर म्हणाले की खरं म्हणजे सिनेमाचा खरा हिरो हा लेखक असतो. त्यामुळे विशाल सरांबरोबर ज्यांनी स्क्रीन प्ले डायलॉग लिहिलेत त्या जीवक सरांना मी पुढे बोलवतो. ते पण लेखक आहेत. या सर, या पुढे या. एक खुर्ची सरांना पण द्या, कारण अशा उत्तम लेखकांमुळे आम्हाला छान काम करता येतं आणि ह्या लेखकांमुळेच गोष्टी घडत असतात आमच्यासाठी. सो एकदा जोरदार त्या जीवक सरांसाठी होऊन जाऊ दे. कारण एक चेअर घ्या ना, एक खुर्ची घ्या ना. आणि पुन्हा एकदा 2025 मध्ये एक आणखी काहीतरी छान लोकांबरोबर काम करायची संधी मिळते मला. आणि मला खूप बरं वाटतं. हे स्वप्न होतं, ही जी फ्रेम आता लागलेली आहे तुमच्या मोबाईलमध्ये, की एका साईडला रोहिणी मॅम आहेत आणि एका साईडला डॉक्टर मोहन आगाशे सर आहेत आणि त्याच्यामध्ये मी बसलेलो आहे. तर तसं मी खूप अभिमानाने सांगतो आणि अभिमानाने सांगतो की हे माझं कारकिर्दीचं 25वं वर्ष आहे. यांच्या कारकिर्दीला 50 आणखी वर्ष होत आहेत. इतकी वर्ष ही मातब्बरपणे काम करतात. माझ्यासारखा सर्वसामान्य कलाकार छान 25 वर्ष काम करत असतो आणि त्या 25 वर्षाची भेट ही फ्रेम आहे. कारण यांची कामं पाहत पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. आम्ही जेव्हा जन्माला पण आलो होतो तेव्हापासून रोहिणी मॅम, डॉक्टर मोहन आगाशे सर काम करतायत. एकांकिका स्पर्धा, नाटक, कुठेतरी टेलिव्हिजन, मराठी सिनेमा करता करता ही संधी त्या प्रामाणिक एफर्टला मिळाली आहे. त्यामुळे मी विशाल सरांचे आभार मानतो कारण, आणि प्रीतमचे आभार मानतो कारण यांच्यामुळे ह्या सिनेमात काम करण्याची संधी मला मिळाली. पण खूप गंमत आहे या सिनेमातली. आणि गोव्याला आम्ही हा सिनेमाचं स्क्रीन केलं होतं, जिथे आम्ही या सगळ्या सिनेमा पाहिला. आणि सरांनी खूप, मोहन सरांनी एक मस्त वाक्य आता म्हटलं, एक शब्द वापरला, कलेक्टिव्ह एफर्ट्स. म्हणजे एक सिनेमा बनण्यासाठी सगळे कलाकार एकत्र आले आणि प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो, तर तो आतली बातमी फुटली. खूप 4 शब्दात त्यांनी या सिनेमाचं उत्तम वर्णन केलेलं आहे. हा सिनेमा खरंच, हा सिनेमा तुम्हाला आनंद देतो आणि तुम्हाला अंतर्मुख पण करतो. पण ते खूप छान पद्धतीने मांडलंय जयनेश सर आणि विशाल सरांनी. सो या सिनेमाचा भाग होण्याचा एक भाग्य मला मिळाल्याचा आनंद आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही फ्रेम जी आहे ती माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. म्हणजे एका इंटरव्ह्यूमध्ये डॉक्टर मोहन आगाशे सर म्हणाले होते की सिद्धूला पाहिलं की मला माझ्या तरुणपणीची आठवण येते. सो म्हणजे मला खूप बरं वाटतं की म्हणजे माझा भूतकाळ मला माहीत नाही पण माझं भविष्य मस्त आहे असं मला वाटतं आता. सो ह्या मातब्बर कलाकारांबरोबर, ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि 1-on-1 रोहिणी मॅम आणि प्रीतम आणि डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर काम करायला जे मिळालंय, म्हणजे अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आणि मला असं वाटतं की
डॉक्टर मोहन आकाशी यांचं नावच अनुभव आहे. कारण कॅमेरा ऑफ असताना माझ्या बंगल्यात जे गप्पा मारणारे दोघं, रोहिणी मॅम, आणि कॅमेरा ऑन झाला की क्षणात ते कॅरेक्टर एवढं म्हणजे माया आणि खुर्ची या दोन्ही वृत्ती एकत्र आणणं ही कमाल आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आतली बातमी फुटली या सिनेमाबद्दल की तो सिनेमा लवकरात लवकर लोकांनी पाहावा. आणि विनोदा बरोबर जी काही एक छान फोडणी दिलेली आहे आमच्या शेफने, विशाल सरांनी, तर ती तुम्हाला आवडेलच. बरोबर आहे, जास्त सिनेमाबद्दल बोलूया नको. मजा आलेली काम करताना आणि ती मजा तुम्ही पाहावी एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. मोहनजी आणखी सिद्धार्थने बोलल्यानंतर एवढं सगळं सांगितल्यानंतर मी काय बोलणार आहे. पण या सिनेमाचं जसं आता मोहनजींनी सांगितलं की ज्याची गोष्ट सांगता येत नाही तो चांगला सिनेमा असतो, आणि खरंच तसं झालेलं आहे. ॲक्च्युली गोष्ट ऐकताना किंवा सिनेमा ऐकताना मला तो आवडला आणि त्यामुळे मी त्याच्यात काम करायला हो म्हणून सांगितलं, आणि त्या रचनेमुळे मी त्याला हो म्हणून सांगितलं. दुसरं म्हणजे मोहन सरांच्या बरोबर काम असं कधीच केलेलं नव्हतं. जरी त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या एकांकिका आणि आमच्या सपच्या एकांकिका अशा विरुद्ध बाजूला असायच्या, पण काम कधी केलेलं नव्हतं एकत्र. तर इतक्या उशिरा काम करायला मिळतंय त्यांच्याबरोबर. आणि सिद्धू म्हणजे पॉवर हाऊस आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं आणखीन एक मजा होती. सेटवर मी खूप मजा केली. इवन प्रीतम बरोबर सुद्धा काम नव्हतं केलं, मी माहिती पण नव्हते आम्ही एकमेकांना. पहिल्यांदाच काम करते, पण तिने पण छान काम केलं. सो प्लीज 19 तारखेला हा चित्रपट तुम्ही पहा आणि तो प्रेक्षकांना आवडावा. सो आय क्रॉस माय फिंगर्स. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आमचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर गिरीश मॅम या अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही मला या सिनेमामध्ये काम करण्याची संधी दिलीत. आणि जसं म्हणजे सिद्धार्थ सर पण बोलले की मोहन सरांसोबत आणि मॅम सोबत काम करण्याचं एक एक आशीर्वादच म्हणावा लागेल देवाचा की इतक्या छान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला इतक्या यंग एजमध्ये मिळते. आणि खरंच ते दोघं स्वतःच एक लायब्ररी आहेत की म्हणजे आपण त्यांना फक्त ऑब्झर्व करूनच सगळ्या गोष्टी शिकू शकतो. आणि ताईंनी इतक्या छान पद्धतीने आम्हाला सेटवर सांभाळून घेतलं. खरं तर पहिला सीन माझा मोहन सरांसोबत होता आणि कडक मला तो म्हणजे पद्धतीने परफॉर्म करायचा होता. मी खरंच घाबरले होते, पण सरांनी पण एक को ऍक्टर म्हणून इतक्या छान पद्धतीने सपोर्ट केला की सीन अगदी स्मूथली सगळे छान गेले. सो अगदी मनापासून धन्यवाद सगळ्यांनाच. आणि मी खरंच लकी आहे की इतके छान सगळीच अख्खी टीम आमची मला लाभलेली आहे. आणि 19 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा सिनेमा रिलीज होतोय, तर नक्कीच तुमचं प्रेम असू द्यात आणि सपोर्ट करा. थँक्यू. जीवक से शुरू करेंगे. जीवक सर हमारे स्क्रीन प्ले राइटर है एंड वन ऑफ द स्क्रीन प्ले राइटर्स एंड डायलॉग राइटर्स. ये जो 4 स्टेप वाला जो मैडनेस है वो सर ने लिखा है. सो वी हैव टू गिव दैट क्रेडिट टू हिम. या जीवक. हॅलो, नमस्कार. तर आतली बातमी फुटली हे इनिशियली आम्ही जेव्हा ड्राफ्ट लिहित होतो, डिस्कशन्स होत होते, तर त्यावेळेस मोहनजी आणि सिद्धूजी यांच्यामध्ये जे आपल्याला एक कॉमिक कॉन्फ्लिक्ट तयार करायचं होतं, त्याच्यामध्ये अमन, विशाल आणि जैनिश सर जे नाही आहेत इकडे, आम्ही भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग केली आणि त्याचा रिझल्ट आय होप सर्वांना पसंत लागेल. आणि थँक्यू. नमस्कार, मी अमन अडवाणी, या चित्रपटाचा को प्रोड्यूसर आणि स्क्रीन प्ले राइटर. तो मेरी मराठी गाइस थोड़ी वीक है, तो बेयर कर लेना आप लोग. ओके, सो नथिंग मोर टू से. सर ने, विशाल सर ने, जीवक सर ने एंड एवरीवन ऑन द पैनल आपको सब बता ही दिया पिक्चर के बारे में. जस्ट स्पेशल थैंक्स टू विशाल सर एंड जीवक सर फॉर दिस जर्नी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जी गाणी पाहिली आणि टीजर पाहिलं तर गाणी खूप छान झालेली. म्हणजे जसं सखूबाई छान झाली तसं सिद्धूचा रॅप पण छान झालं आणि त्यांच्या मुलाचं
जावे जालीचं गाणं आहे ते खूप छान वाटलं, म्हणजे कानाला येते. फक्त मला असं वाटतं की याची जर टायटल जे आहे ते पचनी पडेल का, म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने ते कॅची ठरेल का, याच्याबद्दल थोडं. आतली तुम्हाला वाटत नाहीये का? डॉक्टर असले की डॉक्टर काय बोलूनच देत कुठली नाही. गोष्ट फुटायच्या आधी काय फुटणार याच्याबद्दल जर उत्सुकता नसेल तर मग काय. या तो ये ब्लैक है. सो दिस इज द थॉट बिहाइंड द टाइटल. इसलिए हम लोगों ने ये नाम वो किया. सो या आई होप आई हैव आंसर्ड. म्हणजे आम्ही प्रश्न विचारला थोडं डॉक्टर. हा, आता थांबायचं नाही. हा टायटलवर चाललेला सिनेमा नाही, तो सिनेमा बरोबर आहे, पण लोकांना तेव्हा आता कशामुळे कोणाला कसली उत्सुकता वाटेल हे ज्याच्या त्याच्यावर आहे. पण एखादी गोष्ट गुप्त असते तर ती फुटून काढण्याचा आनंद सगळ्यांना होतो. त्यामुळे तो काय आहे हे फार महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट मला महत्वाची वाटते की गोष्ट चांगली येतात सांगता येत नसेल तर सिनेमा चांगला असतो असंच नाही. सिनेमा वाईट असू शकतो, गोष्ट सांगता येत नाही. पण चांगला सिनेमा जो असतो त्याची गोष्ट नक्कीच नीट सांगता येत नाही. कारण नीट सांगता आली तर ती गोष्ट चांगली असं होऊ शकतं. आणि सिनेमा चांगला असेलच असं नाही. पण जो सिनेमा नक्की चांगला आहे त्याची गोष्ट सांगायला कायम अवघड असते. आणि हा सिनेमा बघितल्यावर तुम्ही मला गोष्ट सांगा, आणि तुम्ही जर मला 5 वाक्यात गोष्ट सांगू शकलात तर मी तुम्हाला बक्षीसच देईन. आता तुम्ही मगाशी म्हणाला की मी आतापर्यंत जे जे फिल्म करत आलो त्या प्रकारची ही फिल्म नाही असं तुम्ही म्हणालात. तर तुमचा जो कलाकार म्हणून आम्ही माहिती आहे आम्हाला एक सिरियस कलाकार म्हणून, तर एक तुमच्यातल्या कलाकाराला याच्यातली कुठली अशी गोष्ट आवडली की ती स्वीकारावी अशी वाटली? कारण मोहन आगाशे म्हटल्यावर एक कंटेंट सगळ्यांना माहिती की कंटेंट असणार त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काय गोष्ट भावली? काय तुम्ही म्हणता तेच भावलं. सिरियस कलाकार म्हणता तुम्ही, तर आमच्या या गोष्टीच्या प्लॉटमध्ये जे घडतंय आमच्या दोघांमध्ये ते फार सिरियस आहे. आणि ते कळू नये अशी इच्छा आहे. ते का करतोय कळू नये अशी इच्छा आहे. आणि तेच फुटतं आणि त्याच्यामुळे जी पंचायत होते. बरं, आता कलाकार म्हणून काम करताना काय असतं, आपण एक माणूस असतो. तर आपल्याला सारखं वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आवडू शकतं. हां, म्हणजे रोज काय आपण पोळी आणि बटाट्याची भाजी खात नाही. थोडं वेगळं वेगळं खायला आवडतो. माझा पिंड म्हटलं तर वेगळा आहे. तो मी निर्माण केलेल्या सिनेमात तुम्हाला दिसेल. मग तो असतो असू दे, कासो असू दे, तिठी असू दे, हे सोडून मी निर्माण केलेले सिनेमे फार वेगळे आहेत अतिशय. मी काम केलेले सिनेमे वेगळे आहेत. म्हणजे ते जैत्री जैतपासून ते मणिकोलच्या सिनेमात ते सत्यजित यांच्या सिनेमापर्यंत ते सुभाष घई इथपर्यंत. कारण प्रत्येकाची सिनेमाची पॅशन जरी तीच असली चांगली तरी गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांची गोष्ट सांगण्याची पद्धत फार मला नाविन्यपूर्ण वाटली आणि म्हणून मला ते आवडलं आणि मी ते केलं. आणि दुसरं एक असतंच की आम्ही लहानपणापासून एकमेकाला ओळखतो. आम्ही पुण्यातले आहोत. ती सदाशिव पेठेतली, मी शुक्रवार पेठेतला आहे. पण तरी आम्ही एकत्र काम केलेलं नव्हतं बरोबर. आणि त्यामुळं आम्ही सिद्धूबरोबर मी एक शॉर्ट फिल्म केली होती, त्यात मजा आली होती खूप. आणि विशाल गांधी नावाचे गृहस्थ मराठी सिनेमा करतायत. मग हीच मुळामध्ये आश्चर्यकारक गोष्ट असल्यामुळे मी जरा जास्त आकृष्ट झालो होतो. कारण आत्तापर्यंत तरी माहिती त्यांचा पहिला मराठी सिनेमा आहे आणि त्यांना करावं असं वाटलं. धन्यवाद. जरा हिरोईनला बोलतो करूया. तिथं जरा भूमिकेबद्दल डिटेल सांगशील जरा. चर्चा एकदम गंभीर व्हायला लागली म्हणून म्हणलं जरा थोड्या. मी या सिनेमामध्ये लतिका
नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे, जी बार डान्सर म्हणून पार्ट टाइम जॉब पण करत असते, पण तिचं एम काही वेगळं असतं काम करण्याचं. म्हणजे तिला एक उत्कृष्ट कलाकार बनायचं असतं, पण एक घर चालवण्यासाठी पण ती पार्ट टाइम जॉब करत असते. आणि ती म्हणजे हे मॅमच्या अवतीभोवती म्हणजे सिनेमामध्ये नेहमी सततपणे असते. सो ज्या काही घटना घडत आहेत सिनेमामध्ये, त्या घटनांमध्ये किंवा ज्या काही आता बातम्या फुटणार आहेत सिनेमांमध्ये, सो त्या बातम्यांमध्ये माझ्या कॅरेक्टरचा काय रोल आहे हे आता तुम्हाला 19 सप्टेंबरलाच कळेल. सो असं कॅरेक्टर मी प्ले. हा तुमचा पहिलाच सिनेमा आहे? नाही, मी हलाल फिल्म केली होती. येस, विजेता सुभाष घई सरांसोबत केली होती, आणि अहिल्या आणि ही एक फिल्म. मराठी सिनेमामध्ये गाणं केलंय आपण. हो. त्या गाण्यामध्ये आपण जे काही दाखवतोय तुमचं नृत्यशैली, त्याबद्दल काय सांगा? आय थिंक आता आपण ग्लोबली सगळेजण खूप पुढे गेलेलो आहोत विचारांनी सुद्धा आणि वागणुकीमध्ये सुद्धा. सो मला असं वाटतं की जसं आपण साऊथनी काही गोष्टी नवीन मार्केटमध्ये आणल्या, तर आपण सगळ्या त्या ऍक्सेप्ट करतो आणि त्याचं कौतुक सुद्धा करतो. तर मराठी सिनेमांमध्ये सुद्धा आता नवीन नवीन प्रयत्न आपण आता करतोय, ज्या आता हे म्हणजे ग्रीष्मा मॅम ज्या आहेत त्या हिंदीच्या आहेत, बेसिकली बॉलिवूडमधल्या आहेत. सो मॅमनी कॉस्ट्युम स्टायलिस्ट केले आणि त्या प्रोड्युसर सुद्धा आहेत. सो मॅमनी एक विजन बघितलं होतं की याला आपण या सॉंग्सला किती जास्तीत जास्त ग्लॅमर बनवू शकतो आणि बॉलिवूड लेवलला नेऊ शकतो. सो त्याच्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला, आणि असं वाटतं मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनी एक छान मेहनत केली, आणि या गोष्टीला आम्ही पॉझिटिव्हच बघतोय. कारण आपण सुद्धा पुढे गेलं पाहिजे, आपला सिनेमा सुद्धा जास्तीत जास्त नॉट ओन्ली महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचला पाहिजे, लोकांना आपले सॉंग्स बाहेर सुद्धा आवडले पाहिजेत. त्यासाठी आम्ही एक छान प्रयत्न केला आहे. झालंय तो. थँक्यू सो मच. थँक्यू. रोहिणी मॅमला विचारायचं होतं की तू विचार तुम्ही आता फोन करू शकत नाही मला, बातमी फुटायची आली. दम द्या सगळीकडून प्रमोशन. डॉक्टर लय भारी. रोहिणी काही बोलताय? हा, तर तुम्ही इतक्या चुजी का आहात? मला विचारायचं होतं की तुमच्यासारखी इतकी मोठी अभिनेत्री ज्यांनी गांधी फिल्म मध्ये हे केले, त्यानंतर मराठी दिग्दर्शक किंवा निर्मात्यांनी तुमच्यातल्या कलाकाराला जास्त एक्सप्लोर केलं नाही असं आम्हाला वाटतं, की ज्या प्रमाणात तुम्ही काम करायला हवं होतं मराठी याच्यामध्ये. तुम्ही इतक्या चुजी आहात का, सिलेक्टिव्ह आहात का, काय? ऍक्च्युली माझ्या हिंदी फिल्म जास्त झाल्यात मराठीपेक्षा. कारण जेव्हा मी गांधीच्या नंतर मला पहिली फिल्म आली ती हिंदीच फिल्म आली, आणि त्याच्यानंतर फिल्म्स येत गेल्या आणि मी त्या करत गेले. सुरुवातीला थोडंसं असं झालं होतं की मला सगळ्या आईच्याच भूमिका मिळत होत्या. मग मी म्हटलं नाही मला, आणि मग त्याच्यानंतर जलवा म्हणा किंवा तुमची श्रीदेवीची कुठली चालबाज आमच्या सगळ्या लक्षात ही म्हणा, अग्निपथ, त्याच्यानंतर मग मुन्नाभाई वगैरे या सगळ्या फिल्म्स आल्या. दरम्यान असं झालं होतं की मी हिंदीमध्ये इतकी बिझी होते, पण मराठीच्या मला ऑफर्स जास्त आल्याच नाहीत कधी. मे बी घाबरत असतील की किती पैसे घेईल म्हणून, किंवा माझ्यासाठी त्यांच्याकडे रोल नसेल. म्हणजे का आल्या नाहीत ते मलाही माहिती नाहीये, पण आल्या नाहीत एवढं नक्की. त्याच्यानंतर जेव्हा आता म्हणजे मुन्नाबाईच्या नंतर मी फारशा हिंदी फिल्म्स केलेल्या नाहीये. त्याच्यानंतर मी गुजराती फिल्म्समध्ये काम करत होते. माझ्या तेलुगू फिल्म्स सुद्धा 10, 12, 15 झालेल्या आहेत. म्हणजे तिकडं जाऊन सुद्धा मराठीवाल्याने माझ्याकडे का दुर्लक्ष केलं मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर आता 4-4 नंतर म्हणजे आता टेलिव्हिजन नाही करायचा असं जरा ठरवलेलं आहे. अगदी चुजी राहणार आहे मी त्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे कोणी कॅमिओ रोल दिला तरच, किंवा आठवड्यातून 2-3 दिवस काम करणार वगैरे, असं माझ्या टर्म्सवर काम करायचं आहे. आणि आता त्यामुळे मला आता जरा माझ्या फिल्म्स यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे बाई पण भारी देवा, नंतर आता ही येणार आहे, आणखीन एक पपिताईचा डबा नावाची एक फिल्म आहे, सोनाली कुलकर्णी बरोबर करते ती आहे.
म्हणजे अशा आता हळूहळू. पण मराठीने तुमची उपेक्षा केली असं खरं वाटतंय का तुम्हाला? त्यांनी माझी केली का स्वतःची करून घेतली मला माहिती नाही. पुणेरी उत्तर नाही, कारण आल्याच नाहीत, ऑफर्सच आल्या नाहीत. तर म्हणजे मी मला वाटतं कोल्हापूरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये राजदात पण होते आणि तेव्हा ते मला भेटले होते आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मी अजूनही तुमच्या ऑफरची वाट पाहते म्हणून. तेव्हा म्हणाले होते तुमच्यासाठी मला रोल शोधून काढावा लागेल. आय डोंट नो वाय बट असं झालंय खरं की मला ऑफर्स कधी आले नाही. आता दोघांचा प्रश्न. जनरली जर आपण पाहिलं की बायकोचा खून म्हणजे पहिल्या 2 वर्षात लग्न झाल्यानंतर मर्डरची सुपारी देणं वगैरे हा प्रकार झाला. संसार केला तर इतक्या वर्षानंतर असं त्यांनी काय केलं की तुम्हाला त्यांची सुपारी देऊ शकतो आणि तुम्ही असं काय केलं? प्रत्यक्ष पडद्यावर सिद्धू तिला रॅप गाण्याबद्दल सांग. सिद्धू पहिल्यांदा रॅप गाणं गायलं तू, त्याबद्दल सांग. टॅग्नेल सर आमचे म्युझिक डिरेक्टर आहेत आणि आता जी काही चर्चा चालली त्यात तो विषय बरोबर तुमचा प्रश्न जो आहे तो सिनेमा आहे ऍक्च्युली. त्याच्यासाठी हा सगळा घाट घातलाय. महत्वाचा पॉईंट आहे हो सिनेमातला. म्हणून तो म्हटलं प्रत्यक्ष पडद्यावर पहा. बाकी त्याच्या मनातले लग्नानंतर 2 वर्षातच बायकोला मारू हे जे काही त्याच्या मनातलं आहे ते आपण नाही लक्षात घेऊया. पण आपण हा प्रश्न तुम्हाला नाही पडलेला, हा प्रश्न सिनेमात काम करणाऱ्या लोकांना पण पडला. त्यामुळे तो विषय खूप मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे आणि गोष्ट झाली खूप छान. पण शेवटी त्याला पॅकेजिंग असतं आणि पॅकेजिंग करावंच लागतं. जसं नावावरती प्रश्न मिळाले आहेत किंवा कॅरेक्टरवरती प्रश्न विचारतात काय भूमिका आहे, तर ती जी गोष्ट आहे म्हणजे मलाही कारल्याची भाजी आवडायची नाही तर आई त्यात बटाटे टाकून द्यायची कारण मला बटाटे आवडायचे. सो आवडती गोष्ट टाकता टाकता एखादी गोष्ट समजवण्याचा प्रयत्न आमच्या लेखक दिग्दर्शकांनी केला. त्यामुळे ते पॅकेजिंग करण्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतील. तर प्रीतमचं जे इंट्रोडक्शन आहे ते गाण्यातून आहे, ते गाणं कमाल झालंय. त्यानंतर माधुरी त्रिशाचं जे बाप लेकीचं नातं आहे तर मला नेहमीच वाटतं मराठीत खूप बाप 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 ह्या गोष्टीवरच खूप कमी गाणी म्हणजे गाणी आहेतच खूप छान आहेत. पण गेल्या काही वर्षाची गाणी आली त्यात मला शिक्षणाच्या आयचौकामधलं हे समजून बाबाला हे गाणं आवडतं किंवा व्हेंटिलेटर मधलं थांबणारे तू बाबा हे आवडतं किंवा बापलोक मधलं आता एक गाणं आहे उमगया बापरे ते मला आवडतं. आणि ह्या सिनेमातलं चंद्राची गोष्ट खूप सुंदर गाणं केलं ज्यावेळी त्यांनी गायलं. ते पण त्या गोष्टीत काय येतं ते टाकायचं म्हणून नाही टाकलेलं, त्याला पण एक छान कनेक्शन आहे जे तुम्हाला सिनेमात कळेल. आता हे सगळं झाल्यानंतर एक पॅकेजिंग असतं ना, तर ते एक आतली बातमी फुटलीच एक छान रॅप तयार झाला जो कदाचित सरांच्या डोक्यात सिनेमाच्या बॅकग्राऊंडला वाज येईल किंवा एक पेस येण्यासाठी आपण वापरतो. पण तेवढं सुंदर झालं की आता गाऊयाच. मग सर बोले आपण गाऊया का, बोला आपण गाऊया. आणि आजकाल 1 नंबरमध्ये ते रॅप गायल्यामुळे किंवा मी एक सिक्सर नावची फिल्म केली होती गजेंद्राची त्यात गायलो होतो. ते जर आपलं आहे जरा आज सध्या जरा चाललंय मराठीत रॅपिंग वगैरे. तर आम्ही गेलो अग्निल सरांच्या ऑफिसला त्या स्टुडिओला एक रिहर्सल केली, टेक केला तर ती टेकच म्हणजे जी काही रिहर्सल होती तो टेक होता तो त्यांनी शूट केला आणि आता तो तुम्हाला दिसतोय. तुम्हाला वाटतं त्या गाण्याने ते गाणं सिनेमात नसेल पण प्रमोशनला नक्की वापरलं जाईल. त्याने एक एनर्जी मिळते, त्यात सिनेमाचे काही शॉर्ट्स तुम्हाला दिसत आहेत. सो मला वाटतं हा प्रमोशन फंड आहे आणि तो मस्त झालाय. म्हणजे आम्ही पहिल्यांदा बघितलं एवढं आणि एनर्जी दिसते त्यात, कलर्स दिसतात. तर हा कमर्शियल सिनेमा आहे, हा मनोरंजन करणारा सिनेमा आहे आणि हा तुमचं मनोरंजन करणार यासाठी बनवलेला सिनेमा आहे. धन्यवाद. सिद्धू, तर तुम्ही मागाशी म्हणालात की या सिनेमामध्ये म्हणजे मला असं वाटतं की या सिनेमामध्ये तुम्ही काम करण्याचं एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे एकतर आगाशे सर आणि रोहिणी मॅम यांच्याबरोबर काम करण्याची संधी तुम्हाला मिळते. तर एकदा हिंदीमध्ये गेल्यानंतर असं काही हे असतं का की ती लेंथ मॅटर करते का की आपल्याला कितपत रोल आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही हिंदीमध्ये इतके नावाजले आहात तर त्याच्यानंतर काही मॅटर करतं का असं? हिंदी सिनेमा किंवा मराठी सिनेमा हे नाही आहे. उलट माझ्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये मी लेंथला कधी महत्त्व दिलेत नाही, त्या कॅरेक्टरच्या स्ट्रेंथलाच महत्त्व दिलंय आणि मी माझ्या मुवमेंटला महत्त्व दिलं. जसं मी म्हटल्याप्रमाणे मला माहिती पण नव्हतं मी कलाकार होणार, मला पोलीस व्हायचं होतं, मग NCC पण इंटर कॉलेज कॉम्पिटिशन आम्हाला संधी मिळत गेल्या, आम्ही कामं करत गेलो आणि या दिग्गज मंडळींना आम्ही पाहतोय विजय हात धुले. आम्ही मेसमराईज व्हायचो जेव्हा अमिताभ बच्चन मॅमना ह्या फक्त नजरेने बोलायच्या की आम्ही प्रेक्षक होतो
पण आता जसं मी ना माझ्या ह्या कारकिर्दीतले 25 वर्षाच्या कारकिर्दीत मी मुवमेंट निवडलीत माझ्या आयुष्यात. स्वर्गीय निळू भाऊंबरोबर मला त्यांच्यावर काम करायची संधी मिळणार होती म्हणून महेश शिगेकर सरांना सांगितलं, सर एका फ्रेममध्ये ठेवा. गाव तसं चांगलं नव्हता, सिनेमा केला होता, त्यात एवढे दिग्गज मंडळी होती, पण बोललो निळू भाऊंबरोबर एका फ्रेममध्ये असं सीन आहे का? ते बोलले तसं नाही आहे, पण त्यांनी मला ठेवलं. त्या मुवमेंटसाठी मी तो सिनेमा केला. त्या सिनेमाचा रोल बरा होता. तर मला वाटतं ही माझ्या मुवमेंट्स आहे जिथे मी रोहिणी मॅम बरोबर आणि डॉक्टर मोहन आगाशे बरोबर सरांबरोबर काम करतो, आणखीन करेनच. पण इथे जेव्हा 1 to 1 काम करतो, जेव्हा त्यांच्यासमोर परफॉर्म करायला मिळतं, म्हणजे ते तर दिग्गजच आहेत, पण तरी त्यांच्यासमोर एक काहीतरी स्ट्रेंथवाला आपण काहीतरी प्रेझेंट करतोय आणि त्या सिनेमात ती आहे गोष्ट. तर मला नाही वाटत कुठल्याही कलाकाराला तर माझा किती मोठा रोल आहे आणि काहीच होत नाही. म्हणजे मी मागे उभं राहण्यापासून ते आता या पोस्टरच्या मध्ये येईपर्यंत हा माझा प्रवास आहे. तर मागे उभं राहणंही तेवढंच महत्त्वाचं माझ्या आयुष्यात जेवढं पोस्टरचं आहे. तर मी तिथे असणं, मग अशी गंमत चाललेली, आतली बातमी उठली, आता थांबायचं नाही. तर माझ्यासारख्या पोरासाठी 2025 मध्ये आता थांबायचं नाही पण सुपरहिट होतो आणि आतली बातमी फुटीमध्ये मला हा मोमेंट मिळतो. सो मोमेंट कॅच करणं हे कलाकाराचं काम आहे आणि काम करणं प्रामाणिकपणे. डॉक्टर म्हणजे मोहन आगाशे सर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रोहिणी मॅम बद्दल म्हटलं की ते येतात आणि ते असं काम करतात. कारण अनुभव बापरे, म्हणजे ते हे नाही सांगत की मी हिंदीत काम केलंय, मी इतकी वर्ष काम केलंय, माझा अनुभव आहे, आता मी हे नाही करणार. ह्या ज्या धावपळी आहेत, हा सिनेमा सोपा नाही आहे म्हटल्याप्रमाणे, पण या मंडळींनी जी धावपळ केली या सिनेमात ती खरंच हॅट्सअप आहे. आता तो रंगभूमीपासून दूर चाललाय का? कुठे रंगभूमीवर दिसत नाही सर. काय झालंय, तुम्ही वाचनापासून दूर झाला सर माझ्याबद्दलच्या. हे 25 वर्ष महेश मांजरेकर डिरेक्ट करतात, मी नाटकही करतो, ॲनिमल लावतो, त्याची भली मोठी ऍड पण आली. काय जाधव काका तुम्ही, मी जवळ यायला चाललो तुम्ही लांब पाठवताय. पण मला वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे की सिनेमाचा भाग होणं. त्यामुळे हिंदी माझ्यासाठी कधी मला आता जेव्हा विचारतात हिंदीमध्ये काम केलं कसं वाटतं, सर पहिली गोष्ट सांगतो, एकांकिका स्पर्धा नाटक या गोष्टीमुळे, मराठी नाटक या गोष्टीमुळे ह्या लोकांपर्यंत पोहोचलोय मी, किंवा त्यांना वाटतं अरे हा पोरगा चांगलं काम करतो. आणि मला नेहमी अभिमान वाटतो जेव्हा मी हिंदीत काम करतो किंवा मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जातो तेव्हा माझी ओळख, दॅट मराठी हिरो, अरे तो मराठी कलाकार आलाय. तर माझ्या कलाकाराच्या आधी मराठी लागतं ना, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. दिग्दर्शकांना एक ह्याच्यानंतर विचारायचं असेल तर विचार. पण आतापर्यंत म्हणजे मराठी दिग्दर्शक किंवा निर्मात्यांनी म्हणजे रोहिणी मॅम आणि आगाशे सर आणि सिद्धू असे इतके कॉन्ट्रास्ट याचा आतापर्यंत विचार केला नव्हता. म्हणजे हा तुम्ही विचार कसा केला की इतके कॉन्ट्रास्ट ऍक्टर्सला किंवा? तो जैसे कि स्टार्टिंग में बोला था, मेरे गुरु है सुभाष घई सर. मैं उनके साथ 4 साल से काम क्लोजली किया है सर के साथ. तो तभी है ना हमारी जैसे खाने पे हम लोग कॉन्वर्सेशंस करते रहते थे, हु आर द ग्रेटेस्ट एक्टर्स ऑफ इंडियन सिनेमा. तो तभी मोहन सर की एक, सुभाष जी की एक पिक्चर में मोहन सर ने काम किया था, त्रिमूर्ति में, अगर आप लोग को याद हो तो. एंड जबरदस्त विलन का जो रोल किया था. तो तभी वो कॉन्वर्सेशन मुझे याद थी. तो जब ये सब्जेक्ट आया ना हमारे पास, तो सबसे पहले मैंने प्रीतम और मैं एक प्रोजेक्ट में साथ में काम किए थे हिंदी में, सुभाष जी का ही प्रोजेक्ट था. तो वहाँ से हम लोग दोस्त थे. तो मैंने जब प्रीतम को बुलाया कि ऐसा ऐसा है, तो लोग कास्टिंग पे मेहनत कर रहे थे, हमारी इंटरनल टीम. एंड तो जब सर ये भास्कर सर जो हमारा कैरेक्टर है, भास्कर वानखड़े सर, तो जब उनका नाम पॉपअप हुआ ना, तब फर्स्ट थिंग वी रेकमेंडेड वाज लेट्स ट्राई मोहन आगाशे सर. बिकॉज सर की जो रेंज है वो हमें सबको पता है, अनदर लेवल ऑफ रेंज. एंड सर का एक सेंस ऑफ ह्यूमर है जो मुझे लगा कि कहीं कैप्चर नहीं हुआ अभी तक. ही इज गॉट दिस एक अलग टाइप ऑफ सेंस ऑफ ह्यूमर है, द वे ही स्पीक्स. It's a situational sense of humor. It's not a farcical comedy, but his personal sense of humor is very, witty. He's very witty as a person. तो ये capture नहीं हुआ था. So we were very keen to basically cast मोहन sir. जब नाम आया तो that was the first choice वहाँ पे. And then जब रोहिणी मैम combinations we were looking के सामने कौन है,
तब रोहिणी मैम एक्चुअली मैंने रोहिणी मैम की है ना बाईपन भारी देवा देखी है, और प्लस अनंत महादेवन सर की मैम ने एक फिल्म की थी दिलू सर के साथ। सो अनंत जी, हाँ आता वेट जाए, तो अनंत जी और मैंने पहले काम किया हुआ है, आई हैव प्रोड्यूस समथिंग फॉर हिम व्हेन आई वाज वर्किंग इन रेड चिलीज। तो मुझे वो ध्यान में था यार रोहिणी मैम के साथ काम करना। तो तब जब मैंने वो कॉम्बिनेशन, हमने थोड़ा रिसर्च किया, देन वी केम टू नो कि रोहिणी मैम एंड मोहन सर ने साथ में पिक्चरें कभी की नहीं। गांधी में दोनों है लेकिन अलग अलग, साथ में नहीं है, यू नो। तो दिस इज द फर्स्ट फिल्म, तो हमने बोला यार दिस इज अ ग्रेट, एंड वी वर ओनली नॉकिंग डोर्स। सिद्धार्थ सर वॉज ऑल्सो नॉकिंग डोर, हम लोग खाली चांस ले रहे थे। जब प्रीतम और हम लोग सब एज अ टीम हम लोग डिस्कस कर रहे थे कि लेट्स गो, ज़्यादा से ज़्यादा हम लोग मना करेंगे। वी वर कॉन्फिडेंट कि हमारी जो कहानी है मास कमर्शियल के ना थोड़े रूल्स, जो मैं मेरे गुरु सुभाष जी बोलो कि अनीस सर बोलो, रोज सर बोलो, जिन से मैं इंस्पायर हुआ हूँ लाइफ में, उसके थोड़े रूल्स होते हैं जो मैं फॉलो किए थे। तो इसके अंदर है ना, जो मुझे इतना पता था कि रेंज वाले एक्टर्स चाहिए, और हमारी फिल्म में ना 5 साल की लड़की है त्रिशा, और यू नो सीनियर सिटीजन 75-80 ईयर्स के मोहन सर जो है वो एज ग्रुप। सो द रेंज वॉज ह्यूज एंड वी हैड टू इंश्योर दैट एवरीवन मैचेस टू ईच अदर। ऐसा नहीं कि यू नो कोई भी नीचे रह जाए। तो कास्टिंग के टाइम पे हमने बहुत मेहनत की। वी हैव गिवन अ थॉट प्रोसेस काफी, एंड विजय सर वाज आई थिंक सो वन ऑफ प्रीतम के बाद द फर्स्ट पर्सन whom we had actually met was विजय निकम सर।